पिंजर वीज वितरणाचा बोगस कारभार उघड. वारंवार खंडित पुरवठ्यामुळे नागरिक संतप्त. लाईनमन फोन उचलत नसल्याने संताप. वरिष्ठांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, मागणी तीव्र. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर व परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा कारभार पूर्णपणे ढिसाळ झाल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे. विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडून ब्रेकडाऊन आहे. सप्लाय गेला, कंझरा येथून पुरवठा बंद आहे अशी उडवाउडवीची उत्तर दिली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता गौरक्षनाथ सपकाळे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील वीज पुरवठा पूर्वी सुरळीत होता. उपअभियंता श्री वाघ व सहाय्यक कनिष्ठ अभियंता अनिल टिकार हे देखील ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्थानिक सांगतात. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याला जबाबदार वैभव करपे नामक कर्मचारी असल्याचं ग्राहक सांगत आहेत. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. लाईनमनच्या मनमानीचा फटका. स्थानिकांच्या मते संबंधित लाईनमन वैभव करपे यांच्या निष्काळजी व मनमानी कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. वारंवार फोन न उचलणं, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे तसेच विनाकारण वीज पुरवठा खंडित केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार बदली मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक नागरिकांना त्रास दिला जात असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू आहे. स्थानिक पातळीवर कर्मचारीच नाहीत. पिंजर सारख्या महत्त्वाच्या केंद्रात 33 केवीचे उपकेंद्र असतानाही संबंधित कर्मचारी गावात राहत नसून बाहेर गावी वास्तव्यास असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे तात्काळ सेवा उपलब्ध होत नसल्याने समस्या अधिकच बिकट बनत आहे. एवढा मोठा परिसराचा कारभार पाहताना स्थानिक स्तरावर जबाबदार कर्मचारी नसणं ही गंभीर बाब मानली जात आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.